नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. इथे रिसेप्शन चालू आहे, मयूर फोटो काढतोय आणि मी इथे बसलो आहे. आत्ता वाजले दुपारचे जवळजवळ 12, सव्वा 12 एक होत आले आहेत. आणि पहिल्यांदा म्हणजे खूपच कमी वेळा असं होतं की मी स्वतःची कार घेऊन शूटला नाही जात आहे. सो आता मी दुसऱ्याच्या कारने जाणार आहे, कारण मी दुसऱ्यासाठी एक्सपोजिंग करतो आहे. त्याच्यामुळे इथे आता मी एका सेफ ठिकाणी इथे बाईक पार्क केली आहे आणि एक 15-20 मिनटाच्या वेटनंतर फायनली आता तो आला आहे. इथे आता मागे आपलं CNG टाकणं चालू आहे. सो CNGवाली कार आहे ही. CNG टाकून झाल्यावर निघूया पुढे. बाय द वे, CNG टाकताना नेहमी थोडं लांबच राहायचं, का ते तुम्हाला माहिती आहे. मयूर आला आत्ता, जो आपल्या लास्ट व्लॉगमध्ये होता, कर्जतच्या व्लॉगमध्ये. मयूर, आता मी विचार करतो आहे की जे आपलं शूट वगैरेचे म्हणजे आपण शूट वगैरे करतो ते पण व्हिडिओज वगैरे टाकायचं विचार करतो आहे आजपासून. तर काय तुझं म्हणणं आहे? करू शकतो, करूया. यस, करू शकतो, मजा येईल. सो बघूया. आता हा माझा पहिला काइंड ऑफ ट्रॅव्हल कंटेंट सोडला तर पहिला व्हिडिओ आहे माझा. म्हणजे थोडेफार मी गाड्यांशी रिलेटेड काही ना काहीतरी बनवलं आहे, पण वेडिंग किंवा शूट रिलेटेड फर्स्ट व्हिडिओ आहे हा माझा. बघू कसा होतो. वाटेत आता आम्ही इथे डोगरा म्हणून आहे रेस्टॉरंट, इथे थांबलो आहे. थोडं काहीतरी खाऊ वगैरे आणि निघू पुढच्या जर्नीकडे. झालं आता इथे थोडंसं वडापाव वगैरे खाल्लं आणि इतर जे होते त्यांचं थोडं जेवण झालं नव्हतं, त्यांनी खाऊन घेतलं, वडापाव वगैरे खाल्ला. आणि इथे छान करवंद विकत आहेत, स्वतः घेतो आहे आम्ही. ॲक्च्युली माझ्या या सीझनचे पहिले करवंद. नेहमी नॅचरल गावी खातो आणि आत्ता विकत घेऊन खावे लागत आहेत. आणि माझ्या घरी आधी मी जिथे राहायचो त्याच्या मागे एक डोंगर होता, तिकडे आम्ही जनरली वॉकला जायचो. सो तेव्हा तिकडे नॅचरल खायला मिळायची, पण आता पे करून खातो आहे. मागे बसून आम्ही इथे लुडो खेळत बसलो आहे. कायच करणार म्हटलं, बसून कारमध्ये लुडो खेळत बसलो आहे. आणि फायनली आता 3 तासाच्या ड्राईव्ह नंतर आणि टोटल 4 तास लागले आम्हाला यायला. स्वतः पोचलो आहे आम्ही. सामान वगैरे घेऊया. आजचं फंक्शन एंगेजमेंट आहे, सो मी व्हिडिओचं काम करतो. एंगेजमेंटची रील बनवायची आहे मला, कारण यांना ट्रेडिशनल व्हिडिओ वगैरे नको हवा होता, फक्त रील बनवून हवी आहे. सो रील बनवणार आहे मी आता. व्हेन्यूला पोचलो आहे, जरा जास्तच लवकर पोचलो आहे. अजून साफसफाई चालू आहे आणि आता त्यांनी 3ऱ्या माळ्यावर वाटतं त्यांची रूम आहे, सो तिथे थोडा वेळ आराम करायला जातो. क्लायंट जनरली बऱ्याचदा खूपच आधीचा टाईम देऊन ठेवतात. अजून अर्धा तास तरी जाईल शूट चालू व्हायला, म्हणून थोडं चहा वगैरे घ्यायला चाललं आहे. मागे या हॉटेलचंच रेस्टॉरंट होतं आणि इथे आम्हाला काही चहाचं दिसत नव्हतं, पण रेस्टॉरंटची चहा पिण्यात आणि टपरीवरची चहा पिण्यात फरक आहे, त्याच्यामुळे टपरीवरचा चहा पिण्यासाठी चाललो आहे. आमच्याकडे इतका फ्री वेळ आहे की आम्ही इथे असंच लोकेशनची रेकी करायला आलो आहे. म्हणजे आजूबाजूला काय छान बघायला आलो आहे. इन केस जर आउटडोअर फोटो घ्यावे लागले तर घेऊ शकू अशी छान जागा. आता इथे मागे फोटो सेशन चालू झालं आहे. आम्ही जवळजवळ 4 वाजता आलो आहे आणि ॲक्च्युअलमध्ये शूट 6 वाजता चालू झालं आहे. इथे आता मुलाची एंट्री होणार आहे, त्याची वाट बघतो आहे मी. आणि शूटची एकच मजा आहे, स्टार्टर्स खाण्याला मिळतात. मयूरचं खाणं चालू आहे. इथे रिसेप्शन चालू आहे, मयूर फोटो काढतो आहे आणि मी इथे बसलो आहे, कारण आज मी रील बनवतो आहे. सो रिसेप्शनच्या असंच काही शॉट टाकायची गरज नसते, त्यामुळे आता मला आराम मिळाला आहे. इथे आपल्या दुसऱ्या फोटोग्राफरचं फोटो काढणं चालू आहे आणि मी आता थोडा वेळ आहे तर थोडंसं काहीतरी खाऊन घेतो. ॲक्च्युली आम्ही शक्यतो वेडिंगला जेवत नाही, कारण सोडा वगैरे खूप असतो, तर काहीतरी सॅलड वगैरे खाऊन काढूया. 11:15 झाले आहेत आणि शूट आता ऑलमोस्ट डन झालं आहे. स्वतः पॅकअप आणि निघूया. अशा प्रकारे आता आमचा पॅकअप झाला आहे. गाडीमध्ये सामान वगैरे टाकून रेडी आहे
आणि आता मला नाही वाटत की ॲजसच काही दाखवण्यासारखं असेल. हा थोडा एक वेगळ्या टाईपचा व्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न केला. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील नक्की विचारा. मी ट्राय करेन आन्सर करण्याचा. चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. असंच काहीतरी वेगळं काही जर करत असेल तर मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन.